अजून भाजी आणा. कसली भाजी? भाजी कसली? आल्याची मुंबईत नेतेच आहे की? मुंबईला नेता. आई आता निघाले मुंबईत. आली रे आली आपली लालपरी. चला आहे, चल जा अवकाश. हा हा, फोन कर नंतर गाडीत बसल्यावर. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग चालू केलेला आहे आणि आज आपली आई आहे, म्हणजे आजी चालले मुंबईला. काका आलेला आहे काल. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल, तो गावाला आला होता आणि तो आज आजीला मुंबईला घेऊन चाललेला आहे. आणि आत्ता डायरेक्ट ती गणपतीच्या आधी येईल, काही दिवस आधी. तर त्याचा आजचा हा व्हिडिओ चालू केलेला आहे. तिचा आता बसने प्रवास आहे खरं तर. भाजी अजून भाजी आणा. कसली भाजी? भाजी कसली? आल्याची मुंबईत नेतेच आहे की? मुंबईला नेता. आई आता निघाले मुंबईत. आई निघणार आहे 4च्या बसला. आईने निघणार आहे आणि आता पाऊस आलाय. वाजलेत आता 2:30. बसची तिकीट आहे, तर पाऊस नसला पाहिजे. ट्रेनला कसं असतं, पावसातून आणि ट्रेन लेट असतात खरं तर. आता आई मुंबईला निघालेले आहे आणि संध्याकाळी आमच्या इथून 4च्या बसला जाणार आहे. तर तिला सोडायला जायचं आहे गाडीवर. पिशव्या बघा किती घेतला नाही, मम्मीने एक आणला नाही इकडं. आईची बोचकी भरपूर आहेत. दुर्वादाने इशूला गाडीवर बोलव सकाळी दोघांना. देवाची लाईट घालव हा देवाची लाईट घालव हा हा. आपला बदत न व्हायचा. या पिशव्या घेऊन जायचं गाडीवर. पाऊस पण आला ना, पाऊस पण आला नेमका आताच. अप्पाजय आले. चौकाची आहे गाडीवरनं. होय, अप्पाजय काय द्या नाही. आरवला काय दिवस आहे पार्सल? आरवला पार्सल काय दिवस आहे? आलू दिलाच आहे. आलूचा फतफता करायला. अच्छा, बंटूला आलू दिला नाही. आलू मुंबईला असं कोण आला ना की गावची माणसं काही ना काही तरी वस्तू देत असतात मुंबईकरांना, म्हणजे घेऊन जाण्यासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी. पाऊस पण किती नाटके आहे बघा. आतापर्यंत थांबला होता आणि आता अचानक लागायला लागला. आईला सोडायला किती जण आले बघ. चल बस का, मला डॉक्टर आहे. आईची फ्रेंड पण सोडायला आली आईला. ये अगदी परवा म्हणतील आईची फ्रेंड सोडायला आली. आपाचे आईची फ्रेंड. चल चला, डोक्यावर घेतलेलं आहे बोचकं. जायचं आहे खाली आता गाडी स्टॉपवर. गाडीला वेळ आहे अजून, तरी पण पाऊस गेलाय म्हणून पुढं गेलेलं बरं. होय, रात्री वाटली तर झपायचं. आता येणार कधी? गणपतीत. त्यांची परीक्षा झाली की पाठव दुर्वाला इशूला गावाला, दोघांना लवकर परीक्षा झाल्यावर. होय, आता येत होता. येतो मी पण येते. कधी निघायला म्हणजे मी होय. आता म्हणजे गेली ती एक रात राहिली. आलेलं आहे आमच्या बस स्टॉपवर. इथं
शेड बीड आहे म्हणून काही टेन्शन नाही, पाऊस बिऊस आला तर. नाही तर पहिली शेड नव्हती काही वर्षाआधी. पाऊस येणार आहे जोरदार, बघ कसला धरलाय आता. पण त्या ट्रेनमधनं आणायला ते भारी दिसते. गर्दी असली म्हणजे ना बरं. ट्रेन मधनं आता काय जाशील? आता ट्रेन मध्ये जायची बाजूच नाही. होय. हातात तिकीट नाही. ही मोठी बरोबर आहे चांगली. ट्रॅव्हल्सला नाहीत ना निवळीत. अगं 2-3 ठिकाणी उतरायला झालं तर हे 2-3 गोष्टी तर येत एवढी. इथनं जातात त्याच गाड्या तिकडे जातात काय? तिथनं वेगळ्या आहेत ना? असं तेच म्हटलं. जाकातीतलं फुल असतील. तिकडं वर पाऊस दिसतोय त्या साईडला. इकडं काय अजून आलेलं नाही. आम्ही आलेलं आहे लवकर आलेलं आहे, इथं थांबलेलं आहे. आता गाडी सुटली असेल जाकातीतून. आमच्या इथून जाकातीतून यायला 10 ते 15 मिनटं लागतात गाडी इथे यायला. चांगला रस्ता आता आमचा मस्त झाला आहे, त्यामुळे काही टेन्शन नसतं. गाडी लगेच येते आता. पहिला उशीर लागायचा, रस्ता कच्चा होता त्यामुळे लेट व्हायची गाडी. आणि आम्ही लवकर आलो त्यामुळे, कारण की पाऊस बिऊस गेलाय म्हणून म्हटलं जाऊया. पाऊस आला तर परत तिथून एवढी बोचकी घेऊन यायचं होतं इकडं. आणि आईजीने तिकीट आहे ती जाकातीतून तिकीट नाही मिळालं आहे ट्रॅव्हल्सची, निवडीतून मिळालं आहे. कारण जाकातीतून सगळ्या गाड्या फुल आहेत, स्लीपर पण सीटर पण सगळ्या फुल आहेत गाड्या. त्यामुळे निवडीतून तिकीट मिळालं. इथून जाणार आता जाकातीतून बस पकडून निवडीत जाणार आणि निवडीतनं मग मुंबईला रवाना होणार आहेत. असं आहे. आणि आज शनिवार रविवारचा हा दिवस हे असल्यामुळे आहे ना जाम गर्दी असते गाड्यांना सुद्धा. इकडे परवा मागे गाड्यामध्येच बंद होत्या सीटर. आता शनिवार रविवार आहे म्हणून वाटतं चालू केलं. आणि गर्दी आता लोक येणार जाणार इकडे फिरायला येतात कोकणात पावसातून. त्याचबरोबर आपल्या शेतीच्या कामाला येतात, कोणत्या ना कारणानुसार येत असतात. म्हणून गाड्या सध्या फुल असतात. आणि ट्रेनला तर कुत्र्यासारखी गर्दी असते. ट्रेनला अशा माणसांना घेऊन जाऊच शकत नाही बोचकी वगैरे घेऊन, म्हणून ट्रॅव्हल्सनी जायला लागतं. दलप घेऊन खालगावला चाललेत वाटतं. कुठं खालगावला नेता काय? दलप घेऊन चालले खालगावला रस्त्यानं चालत चालत. मस्त आहे की. आवाज येतोय आपल्या गाडीचा, आपल्या लालपरीचा. आता थोड्याच वेळात आपल्या खापरेवाडीच्या स्टॉपवरती लालपरीचं आगमन होणार आहे. आली रे आली आपली लालपरी. रिव्हर्स घेऊन टर्न मारणार आता. चला बोचकी चढवायचे आहेत गाडीत सगळी. चला. अरे आलाच काय? बोचकी चढवायचे. चला आहे, चल जा अवकाश. हा फोन कर नंतर गाडीत बसल्यावर. चला आता घरात जायचं सुनसुनीत वाटणाऱ्या एरियात आपल्या. आता जायचंय घरी. होय आता एरियात कसा एक जरी माणूस जरी मुंबईत जरी गेला तरी सुनसुनीत येतं एकदम. असं वेगळंच वाटतं, कारण गावातली बहुतेकशी माणसं मुंबईमध्ये गेलेली आहेत. आई कधी ना कधीतरी मुंबईत जायचंच असते. आता गेले ती डायरेक्ट आता गणपतीच्या आधी आली तर, नाहीतर डायरेक्ट गणपतीतून बसमधून मुंबईकरांच्या. घरात चावी घेऊन जायचे. चला
आम्ही लाईटीचं कनेक्शन आहे ना इथनं आता रोज दरवाजा उघडून लाईट लावायला लागते ना संध्याकाळची रात्रीची अंगणातली. तर लाईटीचं कनेक्शन काय केलं आहे ते इथं इथं ठेवलेलं आहे. हे आता हे बटन जर असेल ना चालू, हे बटन चालू झालं इकडं की लाईट चालू होते आणि तिकडचं आतमधलं आम्ही बटन चालूच ठेवतो आणि इथून ॲडजस्ट करतो. हे बघा चालू पण इथून चालू पण आम्ही ॲडजस्ट करतो असं. मग काय करतं कधी पण आलं की कसं दरवाजा उघडायला होत नाही, डायरेक्टली लाईट बाहेरूनच चालू करायची. रात्री 10:30-11 वाजले की डायरेक्टली बाहेरूनच बंद करायची. असं ते कनेक्शन ठेवलेलं आहे. कारण आई ही नेहमी मुंबईत जात असते, काही महिने गावी काही महिने मुंबईत, असं तिचं चालू असतं रुटीन. म्हणून रोज रात्री लाईट लावायला इथलं हे कनेक्शन असं माझ्या हे आजोबांनी करून ठेवलेलं आहे. त्यावेळी झाली काही वर्ष, 5-6 वर्ष पूर्वीचं हे असेल मला वाटतं. 5-6 वर्षापूर्वी हे सगळं आम्ही केलेलं. ते कनेक्शन अजूनपर्यंत तसंच आहे. तर इथून आता डायरेक्ट इथून फक्त बटन चालू ठेवायचं, बाहेरचं बटन, आणि तिथं ऑपरेट करायचं बाहेर. आता चाललोय खालगावला. कारण का तर खालगावच्या चक्कीवरती मगाशी दोघांना जाताना बघितलं असतं, आमच्या वाडीतल्या काकी बघितलं असेल. तर मी सुद्धा काल दळण टाकलं होतं, तर आता आणायला जायचं आहे. चला सिद्धेश आता आलेला आहे, निघालेला आहे. तर जवळच आहे म्हणून असेच निघालेलो आम्ही, हेल्मेट विदाऊट वगैरे. पाऊस रिमझिम लागतोय आणि थोडा पाऊस असेल ना त्या गाडीवरून भिजायला होतं. पाऊस लागला नाही म्हणून ते रस्त्याच्या बाजूला हिरवळ मस्त लागली असते. दलप घेऊन निघालेला आहे, वजिरी आणला होता मस्तपैकी. आता चला डायरेक्ट घरी. तर दळण घेऊन आलेलं आहे, भाकरीचं दळण आहे, भाकरी तांदळाच्या पिठाचं दळण आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की गावाला आपल्या कोकणात भाकरीविषयी मेन असतो जेवणात. मुंबईला इतर शहरात चपाती असते, आमच्याकडे चपाती असते पण केव्हा तरीच कधीतरीच. परंतु कोकणकरांच्या म्हणजे कोकणी माणसांच्या जेवणामध्ये नाचण्याची भाकरी, तांदळाची भाकरी ही रेग्युलर असतेच. आता नाचणी पिकवायची कमी झालेत, त्यामुळे नाचण्याची भाकरी कमी झाली आता, आणि तांदळाची भाकरी सध्या सगळेजण खात असतात. खालगावला आता भजन आहे आणि खालगावला निघालेला आहे रात्री, आणि मोठी छत्री घेऊन चाललेला आहे. कारण बुवाने सांगितले नाही छत्र्या पित्रे घेऊन या, तिकडं वर सगळं साहित्य न्यायचं आहे म्हणून. तर चाललेलं आहे रात्रीचं. आता संध्याकाळचे वाजलेत 8. चला भजनाला चलो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आमची आई मुंबईला आता गेले आणि ती गणपतीच्या आसपास गावी येईलच. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.